फक्त 5 स्टेपमध्ये स्वीट होमसारखी नाही तर त्याहूनही भारी रसमलाई आपण घरी बनवू शकतो. मऊ मखमली रसरशीत रसमलाई एवढा रस भरलाय आणि एवढी मऊसूत झाली की जिभेवर ठेवताच विरघळणार आहे. दिसायला नाजूक, करायला अवघड वाटणारी ही रसमलाईची रेसिपी अजिबातही अवघड नाहीये. या व्हिडिओनंतर तुम्ही अगदी सहज सोप्या पद्धतीने ही रसमलाई बनवू शकता. चला तर मंडळी, मी ज्योती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते शुभज्योत रेसिपीमध्ये. रसमलाईच्या रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिली स्टेप आहे ते दूध फाडायची. फक्त 5 स्टेपमध्ये आपण ही रसमलाई बनवणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, एकही स्टेप मिस करू नका. चला, सगळ्यात आधी दूध छानपैकी गरम करायचं. दुधाला उकळी येण्या अगोदर यामध्ये 2 चमचे लिंबाचा रस घालायचा. दूध 80 ते 90% गरम झालेलं असावं लिंबाचा रस घालण्याआधी, कारण 80 ते 90% दूध गरम झालेलं असेल आणि त्या स्टेजला तुम्ही लिंबाचा रस घातला की दूध लगेच फाटतं. ही एक टिप फक्त फॉलो करा. दूध फाडताना कधीही पनीर बनवायचं असेल, अशा पद्धतीने रसमलाई बनवायची असेल, तेव्हा फक्त दूध उकळी येण्या अगोदर यामध्ये लिंबाचा रस घालून घ्यायचा. त्यानंतर चमचा कंटिन्युअसली मिक्स करत राहायचा जोपर्यंत पनीर वेगळं आणि पाणी वेगळं होत नाही दुधातलं. चला, आपलं पनीर वेगळं झाले, पाणी वेगळं झाले. आता हे गाळून घेऊयात आणि आपल्याला सुंदर असं पनीर यातून भेटणार आहे. इथे मी पूर्ण रसमलाईसाठी 1.25 लिटर दूध वापरते. त्यातलं 1.5 लिटर दूध हे रसमलाईचे बॉल्स बनवण्यासाठी, अशा पद्धतीने पनीर तयार करण्यासाठी मी घेतले आणि अर्धा लिटर दुधापासून आपण रसमलाईचा रस बनवणार आहोत. आता पूर्णपणे पनीरमधलं आपल्याला पाणी काढायचं नाहीये. हलकसं दाबून त्यातलं जितकं पाणी निघेल तितकं काढायचं आणि चाळणीवरती हे असंच ठेवायचं थोड्या वेळासाठी. थोड्या वेळामध्ये एक्स्ट्राचं पाणी निघून जाईल, कारण रसमलाईसाठी लागणारे जे बॉल्स आहेत त्यासाठी लागणारं पनीर खूप जास्त ड्राय नसावं, ते थोडंसं ओलसर असावं. चला, आता पुढे रसाकडे वळूयात. यासाठी अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवले. यामध्ये एक अर्धा कप म्हणजे अर्धी वाटी साखर घालून घेतली. तुम्हाला रस किती गोड हवाय त्यानुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकता, परंतु अर्धी वाटी साखर अगदी परफेक्ट आहे. काजू, बदाम आणि पिस्ते तुम्ही आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घालून घेऊ शकता. आणि आता सगळ्यात महत्त्वाची टिप आहे ती म्हणजे यामध्ये घालायचं आहे 1 पॅकेट मिल्क पावडर. आपलं एव्हरीडेचं जे 10 रुपयावाला मिल्क पावडरचं पॅकेट येतं ते मी घालून घेतले. आता विकतच्या सारखा परफेक्ट रसमलाईला रंग येण्यासाठी अगदी चिमूटभर खाण्याचा रंग घालून घ्यायचा. हा ऑप्शनल आहे, नाही घातला तरीही चालेल, परंतु मी परफेक्ट स्वीट होम सारखी रसमलाई बनवते म्हणून हा खाण्याचा रंग अगदी चिमूटभर घालून घेतलाय. दुधामध्ये घालायचा, ह्याला सुंदर असा रंग येतो. ही आपली रसमलाईची दुसरी स्टेप चालू आहे. पहिली स्टेप झाली ती पनीर बनवायची आणि ही दुसरी स्टेप आहे ती रस बनवायची. आता दूध आपल्याला किमान 7 ते 8 मिनिटं छानपैकी उकळून घ्यायचं. दुधाची आपल्याला पूर्ण बासुंदी करायची नाहीये, बासुंदीसारखं घट्ट करायचं नाहीये, कारण आपले जे काही बॉल्स तयार होणार आहेत, रसगुल्ले तयार होणार आहेत, त्यामध्ये रस छान शोषला जावा यासाठी हलकशी पातळसर आपल्याला ही रसमलाई ठेवायची आहे. चला, रसमलाई छानपैकी तयार होत आली की यामध्ये सगळ्यात शेवटी वेलची पूड घालायची आणि मिक्स करून घ्यायची. तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता. मिल्क पावडर घातल्यामुळे याला लगेच दाटसरपणा आलाय आणि खूप जास्त घट्टही झाली नाहीये. जेवढी पाहिजे तेवढेच प्रमाणामध्ये ही दाटसर झाली आहे. चला, आता हे काढून घेऊयात आणि आता वळूयात आपल्या तिसऱ्या स्टेपकडे. पनीरमधलं पाणी बऱ्यापैकी निघून गेले. तुम्ही बघू शकता पिळल्यानंतरही जेव्हा आपलं असं थेंब थेंब पाणी पडतं इतपत आपल्याला पाणी काढून घ्यायचंय. आता यातलं पनीर काढून घेऊयात आणि वळूयात आपले बॉल्स तयार करायच्या प्रोसेसकडे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं हे पनीर तयार झालंय. जेव्हा आपल्याला भाजीसाठी पनीर हवं असतं ना, तेव्हा पनीरमधलं पूर्ण मॉइश्चर काढून टाकायचं असतं, परंतु रसमलाईसाठी बनवतानाचं हे पनीर आहे, हा छैना आहे, तो थोडासा ओलसर असावा, थोडंसं मॉइश्चर त्यामध्ये असावं. चला, आता हाताच्या या पाठीमागच्या भागाने छानपैकी आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही पनीर छान मळून घेणार आहात तेवढे तुमचे बॉल अगदी परफेक्ट होणार आहेत. ते पाण्यामध्ये गेल्यानंतर अजिबातही फुटणार नाही. किमान 5 ते 6 मिनिटं तरी छानपैकी हे पनीर मळून घ्यायचे. सुरुवातीला छान हाताने अशा पद्धतीने जसं भाकरीचं पीठ आपण मळतो ना, अगदी त्याच पद्धतीने रगडून रगडून छान मळून घ्या. तुम्ही बघू शकता टेक्स्चर किती बदललं आहे. इथे 3 ते 4 मिनिटं मळलं गेल्यानंतर यामध्ये 1 चमचा फक्त कॉर्नफ्लॉवर घालायचा आहे. खूप जास्त हे कॉर्नफ्लॉवर घालू नका. 1 चमचा कॉर्नफ्लॉवर एवढ्या पनीरसाठी अगदी पुरेसा आहे. कॉर्नफ्लॉवरमुळे छानपैकी आपल्या बॉल्सला बाइंडिंग येणार आहे, त्यामुळे कॉर्नफ्लॉवर आवर्जून घालावा लागतो. चला, आता पीठ कॉर्नफ्लॉवर घातल्यानंतर तर अजून छान मळून घ्यायचं, कारण पनीरच्या प्रत्येक कणामध्ये कॉर्नफ्लॉवर गेला पाहिजे, तो छान यामध्ये एकजीव झाला पाहिजे. तुम्ही आता टेक्स्चर बघू शकताय. तुम्हाला हाताने दाबूनही दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल. अगदी पिठासारखं, कणकेसारखं आपलं हे मिश्रण तयार झाले. आता यापासून आपण कसेही बॉल बनवले तरी ते अजिबातही फुटत नाहीत, त्याला चिरा जात नाहीत. रसमलाईमध्ये गेल्यानंतर सुद्धा ते फुटत नाहीत. आणि अजूनही काही टिप्स मी तुम्हाला त्यासाठी सांगणारच आहे, परंतु ही सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस होती ती म्हणजे पनीर मळून घेण्याची. अगदी परफेक्ट अशी ती झाली आहे आणि याचे आपल्याला हवे त्या आकाराचे बॉल्स तयार करून घ्यायचे. इथे मी मीडियम आकाराचे हे बॉल्स तयार करून घेते, कारण पाण्यामध्ये टाकल्यानंतर हे छानपैकी दुप्पट होतात, फुलतात,
त्यामुळे करताना अगोदर साईज थोडीशी छोटी किंवा मीडियम करा. चला तर याच पद्धतीने सगळे बॉल्स मी करून घेतले. तुम्ही बघू शकता एकालाही चीरसुद्धा गेलेली नाहीये. अगदी स्मूथ असे हे बॉल्स तयार झालेत. आता वळूयात हे बॉल शिजवण्यासाठी लागणाऱ्या पाकाकडे. आता हे बॉल्स आपल्याला ज्या पाकात उकळवायचे आहेत त्यासाठी 1 कप साखर घ्यायची आणि 1 कप साखरेसाठी 3 कप पाणी घ्यायचं. हे मेजरमेंट अगदी परफेक्ट असं ठेवा, ज्यामुळे तुमचे बॉल्स आहेत ते परफेक्ट शिजणार आहेत आणि गोडीसुद्धा येणार आहे. पाण्याला छान खळखळीत उकळी आली की त्यानंतर यामध्ये हे बॉल्स घालायचे आहेत. ही एक महत्त्वाची टिप आहे. पाण्याला उकळी आलेली असावी जेव्हा तुम्ही बॉल्स घालताय. पाण्याला जर उकळी आलेली नसेल किंवा पाणी थंड असेल त्या स्टेजला जर तुम्ही हे बॉल यामध्ये घातले तर टेक्स्चर अगदी परफेक्ट येणार नाही, बॉल त्यांचा शेप पकडणार नाहीत, ते त्यामध्येच विरून जातील. परंतु उकळी आलेल्या पाण्यामध्ये तुम्ही जेव्हा हे बॉल्स घालता तेव्हा ते लगेच शेप पकडतात. पहिले 3 मिनटं मोकळ्या भांड्यामध्ये झाकण न ठेवता मोठ्या हाय फ्लेमवरती पनीरचे हे बॉल्स शिजवून घ्यायचे आणि त्यानंतर झाकण ठेवून 4 मिनटं हे बॉल शिजवून घ्यायचे. पहिले 3 मिनटं आणि नंतरचे 4 मिनटं, पूर्ण 7 मिनटं हे बॉल्स आपले शिजलेच गेले पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाची टिप, सुरुवातीला झाकण न ठेवता हाय फ्लेमवर शिजवायचे आणि नंतर झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर शिजवायचे. चला, परफेक्ट असे हे बॉल्स तयार झालेत. हात लागला तरी सुद्धा तुटतील इतके नाजूक हे बॉल या स्टेजला आहेत. आणि आता आलोय आपल्या रसमलाईच्या आपण चौथ्या टिपवरती, चौथ्या टप्प्यावरती. या स्टेजला बर्फाचं छान थंडगार पाणी घ्यायचं. यामध्ये हे लगेच गरमागरम बॉल सोडून घ्यायचे. याला एक शॉक द्यायचा. यामुळे बॉल आपले अगदी परफेक्ट असे टाईट होतात. अजिबातही ते रसमलाईमध्ये गेल्यानंतर सुटत नाहीत किंवा तुकडे होत नाही. कितीही वेळ तुम्ही ही रसमलाई अगदी 2 दिवस 3 दिवस जरी फ्रीजमध्ये ठेवली तरी ती आहे अशी राहते. एक 10 मिनिटासाठी बर्फाच्या पाण्यामध्ये हे बॉल्स ठेवून दिले होते. तुम्ही बघू शकताय अगदी परफेक्ट असा शेप पकडलाय. जेव्हा आपण गरम पाण्यातून काढले होते ना तेव्हा ते इतके नाजूक होते की माझा चमच्याचा धक्का लागला तरी एका रसमलाईचे 2 तुकडे झाले. आणि आता हे इतके टाईट झालेत की हाताने दाबलं तरी त्याचा तुकडा पडत नाहीये. पाण्यामध्ये सोडून बघायचं, रसमलाईचा बॉल हलकासा पाण्यामध्ये खाली गेलाय, डिप झालाय, याचा अर्थ तो परफेक्ट असा शिजलाय. आणि हाताने हलकंसं पाणी पिळून काढायचं. पाणी पिळत असताना जेव्हा तुम्ही दाबत असता तेव्हा जरी ती दाबली गेली तरी परत आहे या स्टेजवरती येऊन थांबते. म्हणजे समजून जा की तुमचे अगदी हे रसगुल्ले परफेक्ट असे तयार झालेत. या पद्धतीने सगळं पाणी छानपैकी हलक्या हाताने दाबून पिळून काढायचं. चला, बॉल्स आपले रसमलाईचे तयार झालेत. आता यांना रसमलाईमध्ये डिप करायला घेऊयात. 5वी स्टेप आहे ही सगळ्यात शेवटची, ते म्हणजे रसमलाईमध्ये हे बॉल्स घालून घ्यायचे. आणि रसमलाईमध्ये हे बॉल घातल्यानंतर, हे रसगुल्ले घातल्यानंतर लगेच सर्व करायचे नाहीत. किमान 2 तास तरी याला असंच झाकून ठेवून द्या. 2 तासामध्ये रस पूर्णपणे या रसगुल्ल्यांमध्ये एकजीव होतो, शोषला जातो आणि त्यानंतर तोंडात टाकताच विरघळणारी आणि अतिशय रसदार अशी ही रसमलाई आपली तयार होते. तुम्ही बघू शकताय पूर्ण व्हिडिओमध्ये अगदी स्टेप बाय स्टेप आपण ही रसमलाई केली. अगदी छोट्या छोट्या टिप्स आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं खूप सोप्या आहेत. तुम्ही बनवायला घेतल्यानंतर फक्त 20 मिनिटात तुम्ही ही रसमलाई बनवू शकता. चला, 2 तास झाले तर रसमलाई ही तयार झाली आहे. 2 तासानंतर मी हिला सर्व करून घेते. अगदी परफेक्ट अशी ही रसमलाई आपली स्वीट होम सारखी नाही तर स्वीट होम पेक्षाही भारी होते. स्वीट होम मध्ये इतकी महाग भेटणारी ही रसमलाई आपण घरच्या घरी फक्त 120 रुपयात बनवू शकलोय. म्हणजे फक्त आणि फक्त मी इथे 1.25 लिटर दूध वापरले आणि एवढ्याच खर्चात आपली ही रसमलाई तयार झाली. वेगळं कोणतंच साहित्य आपल्याला जास्तीचं लागत नाही. रसमलाईसाठी दूध, साखर, आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स, झालं. एवढ्याच साहित्यांमध्ये तुमची ही रसमलाई तयार होते. चला, रसमलाई सर्व करून घेतली. अतिशय मऊ लुसलुशीत कापसासारखी स्पॉन्जी अशी रसमलाई तयार झाली आहे. खाऊनही तुम्हाला सांगते कशी झाली आहे ती. अप्रतिम अशी झाली आहे. जिभेवर ठेवताच विरघळतीये. मी एकदा या पद्धतीने ही रसमलाई करून बघितलीत ना, तुम्ही याच्या प्रेमातच पडाल. इतकी सुंदर अशी होते. चला, व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या टिप्स फॉलो करून तुम्ही सुद्धा या रक्षाबंधनला ही रसमलाई नक्की ट्राय करून बघा. कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, बनवायचं असेल तर सेव्ह करा, कोणाकडून बनवून घ्यायचं असेल तर शेअर करा आणि अशा सुंदर टेस्टी रेसिपींसाठी आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच खाली दिलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे दररोज दुपारी 1:30 वाजता येणाऱ्या रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल. आणि हो, फेसबुकवरती जर ही रेसिपी तुम्ही पाहत असाल तर पेजला आपल्या फॉलो करा. तसेच इंस्टाग्रामवरही आपल्या पेजला तुम्ही फॉलो करू शकता. तिथेही दररोज नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. भेटूया पुन्हा एकदा अशाच चविष्ट आणि सुपर टेस्टी रेसिपीसोबत. धन्यवाद.